गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। शिवलीला अमृत महादेवाची अतिशय महत्त्वाची उच्च कुटीची अशी सेवा म्हणजे शिवलीला अमृत पारायण आणि शिवलीला अमृतचा 11वा अध्याय। खरं तर या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृतचा 11वा अध्याय रोज पठण किंवा श्रवण तरी केलाच पाहिजे। परंतु ज्या कुणाला शिवलीला अमृतचं पारायण करण्याची इच्छा आहे ना या श्रावण महिन्यात, त्यांसाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की शिवलीला अमृत पारायण का करावं, कसं करावं, याची पद्धत कशी आहे, त्यानंतर कोणते नियम पाळायचे आहे, कोणत्या दिवशी कोणते अध्याय घ्यायचे आहे, या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला या सर्वच गोष्टींची माहिती मिळेल। आणि हो, अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। शिवलीला अमृत पोथी पारायण भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात। याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपले दुःख रोग चिंता हटावी, यासाठी पुराणांमध्ये सांगितलेल्या श्री शिवलीला अमृत पोथीचे पारायण करण्यास खूप महत्त्व दिलेले आहे। हे पारायण केल्याने काय फळ मिळते, या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे तर बघा। शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे। याचा वेद आणि पुराणामध्ये देखील उल्लेख सापडतो। मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच। याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे, यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे। तर ते कसे करावे? संत महात्मे सांगतात, शिवलीला अमृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातला प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात। प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याच सोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हे देखील मी तुम्हाला आता सांगत आहे। बघा, शिवलीला अमृत पोथीचा पहिला अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते। तर तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापाचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते। चौथ्या अध्यायामध्ये आहे शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल। तर 5वा अध्याय आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव पुन्हा प्राप्त होईल। 6व्या अध्यायामध्ये आहे स्त्रियांचे अकाली वैधत्व टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल। 7वा अध्याय पठणाने काय तर शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल। 8वा अध्याय सगळी संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल। तर 9वा अध्याय पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल। 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल। तर 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूचे बळ कमी होईल आणि प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल। तर 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाचाची बाधा नष्ट होईल। तर 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील। तर 14वा अध्याय गुरुकृपा लाभेल आणि याच सोबत आपल्याला विद्येची प्राप्ती होईल। आणि सगळ्यात शेवटचा 15वा अध्याय यामध्ये आहे कथेचा संपूर्ण सार। तर बघा, अतिशय सुंदर असे 15 अध्याय मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितले की प्रत्येक अध्यायाचं तुम्हाला काय काय फळ मिळू शकतं। म्हणून जर तुम्हाला या श्रावण महिन्यात जमलं तर शिवलीला अमृत पारायण नक्कीच करा। आता पारायण कसे करायचे तर बघा, ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे तर बघा, कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन
किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर आपल्याला 11 बेलाची पाने पिंडीवर व्हायची आहे व शंकराचे यथाशास्त्र दर्शन करून म्हणायचं आहे, मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद प्राप्त करण्यासाठी किंवा तुमची जी पण कोणती मनोकामना आहे, तुमची जी पण कोणती इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि श्री शिवलीला अमृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून माझ्याकडनं पूर्ण निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृतची पोथी वाचायला सुरुवात करावं सुचिरभूत होऊन. बघा, तर आता अध्याय कधी कधी आणि कोणकोणते घ्यायचे तर बघा, सोमवारी अध्याय 1 आणि 2 घ्यायचा आहे, मंगळवारी अध्याय 3 आणि 4 घ्यायचा आहे, बुधवारी अध्याय 5 आणि 6, तर गुरुवारी अध्याय 7, 8, शुक्रवारी अध्याय 9 आणि 10, तर शनिवारी अध्याय 11 आणि 12, तसेच रविवारी अध्याय 13 आणि 14, 15 असे 7 दिवसाचे अध्याय तुम्हाला घ्यायचे आहे. या 7 दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. जमली तुम्हाला तर प्रत्येकाने ही सेवा करा, कारण की श्रावण महिना अजून बराच दिवस आहे, जवळपास 15 दिवस तर आहेच. आपलं 7 दिवसाचं पारायण तर आरामात होऊन जाईल. आवर्जून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला हे पारायण करायचं आहे त्यांना ही माहिती सविस्तर मिळून जाईल. तर पारायण करताना आपल्याला दिवा हा तेवत ठेवायचा आहे आणि पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे आपल्याला यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा देखील ठेवायची आहे. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा किंवा पांढरे शुभ्र वस्त्र दान करायचे आहे किंवा गरजू व्यक्तींना यथायोग्य तुम्हाला मदत करायची आहे, दान करायचं आहे. पोथी मोठ्याने वाचली तरी चालते किंवा इतरांना ऐकावी जावी अशी पण तुम्ही वाचू शकता. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला नेहमीसारखा 108 वेळा म्हणजेच 1 माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्कीच करायचा आहे. बघा, आवडली असेल माहिती असंच लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.